मित्रांनो, दह्यापासून बनलेली कढी खात असाल तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. दही म्हटलं की महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये त्यापासून बनवणारा एक पारंपरिक आणि आवडीचा पदार्थ म्हणजे कढी. अनेक लोक कढी खूप आवडीने खातात. पूर्वीच्या काळात तर सर्दी, खोकला किंवा तब्येत थोडी बिघडली असेल तर गरमागरम दह्याची कढी पिण्याचा सल्ला दिला जायचा. कढी बनवताना त्यामध्ये आलं, कढीपत्ता आणि इतर काही मसाल्यांचा समावेश करून ती अधिक चविष्ट आणि पचायला हलकी केली जाते. परंतु मित्रांनो, तुम्हीही जर नियमितपणे दह्यापासून बनलेली कढी खात असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. कारण योग्य माहिती नसताना कढी खाल्ल्यास काही वेळा त्याचे दुष्परिणामही दिसू शकतात. आजकाल अनेक लोक कढी हा पदार्थ हॉटेलमध्येही खातात. पण तुम्हाला माहिती आहे का की प्रत्येक ठिकाणी कढी ही खऱ्या दह्यापासूनच बनवलेली असेल असं नाही. सध्या दूध आणि दुधाचे पदार्थ महाग झाले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी कढी बनवताना दह्याऐवजी इतर पर्यायी पदार्थांचा वापर केला जातो. त्यामुळे अशा कढीची गुणवत्ता आणि आरोग्यावर होणारा परिणाम वेगळा असू शकतो. म्हणूनच शक्यतो बाहेरची कढी खाणं टाळावं आणि घरच्या घरी ताजी आणि शुद्ध कढी बनवून खाणं अधिक योग्य ठरतं. पण घरात कढी बनवत असताना देखील काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. विशेष म्हणजे कढी कोणत्या वेळी खावी हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेक लोकांना, विशेषतः वृद्ध व्यक्तींना पचनासंबंधी समस्या असतात. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी कढी खावी की टाळावी हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे ज्या लोकांना गुडघेदुखी, ॲसिडिटी किंवा इतर पचनाच्या समस्या आहेत त्यांनीही कढी खाताना काही नियम पाळणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कढी कधी आणि कशी खावी, कोणत्या लोकांनी ती खावी आणि कोणत्या लोकांनी कोणत्या गोष्टी टाळाव्यात, जेणेकरून तुम्हाला तिचा पूर्ण फायदा मिळेल आणि कोणताही त्रास होणार नाही. चला तर मग सुरुवात करते. ताकाची कढी पचनास उत्तम असून उष्णतेच्या दिवसात शरीर थंड ठेवते आणि पोटाच्या समस्या दूर करते. हे एक उत्तम प्रोबायोटिक पेय आहे जे यकृत निरोगी ठेवते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं आणि वजन कमी करण्यास मदत करते, पचन सुधारते. ताकात भाजलेले जिरे टाकून प्यायल्याने पोटातील उष्णता, बद्धकोष्ठता आणि अपचनाची समस्या दूर होते. शरीराला थंडावा मिळतो. उन्हाळ्यात शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी आणि हायड्रेशनसाठी ताकाची कढी उत्तम आहे. पोषक तत्वांचा खनिजा ताकात व्हिटॅमिन B12, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस सारखी खनिजे असतात. वजन कमी करण्यास मदत करतं. कमी कॅलरी असल्यामुळे रोजच्या आहारात ताकाचा म्हणजेच कढीचा समावेश केल्यास वजन नियंत्रणात राहते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. ताकामुळे म्हणजेच कढीमुळे शरीर डिटॉक्स होतं आणि सूज कमी होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्वचेसाठी फायदेशीर, हे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते. आता मी तुम्हाला सांगते ताक पिण्याची योग्य वेळ. लंच टाईममध्ये म्हणजेच दुपारी ताक किंवा कढी पिणे सर्वात जास्त फायदेशीर मानलं जातं. पण हो, सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री उशिरा ताक पिणं कधीही टाळावं. उन्हाळा सुरू झाल्यावर आपण शहाळ्याचं पाणी, फळांचे रस, ताक, कढी, सरबत अशा अनेक शीतपेयांचा आपल्या आहारात समावेश करतो. रणरणत्या उन्हात शरीराला थंडावा मिळवून देणारी ही शीतपेय फारच उपयुक्त ठरतात. आरोग्यासाठी फायदेशीर असणारी ही पेय नियमित आहारात असावीत असा सल्ला आहार तज्ज्ञ देत असतात. प्राचीन काळापासून जेवणासोबत दही किंवा ताक म्हणजेच कढी वाढण्याची पद्धत आहे. आयुर्वेदात ताकाला अमृत पेय असं म्हटलं जातं, कारण ताकामुळे आपल्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकली जातात. उन्हाळ्यात शरीरातील उष्णता व दाह कमी करण्यासाठी कढी पिणे फायदेशीर ठरते. कढी पिणे हा उन्हाळ्यात शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्याचा एक चांगला पर्याय आहे. परंतु कढी पिताना आपल्याला काही वेळा प्रश्न पडतो की कढी कधी प्यावी, जेवणानंतर प्यावी की जेवणाआधी, यांसारख्या गोष्टींचा संभ्रम आपल्या मनात असतो. त्यामुळे कढी नक्की कधी प्यावे व त्याचे फायदे काय हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊयात. न्यूट्रिशियस बायटसच्या संस्थापिका व वेट लॉस एक्सपर्ट पलकी चोप्रा सांगतात, कढी हा प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहे. कढीचं सेवन केल्याने त्यातील प्रथिने तुमच्या शरीराला व स्नायूंना निरोगी बनवतात. त्याचप्रमाणे त्वचेची चमक राखण्यात व हाडे बळकट करण्यास मदत करतात. कढीमध्ये
दुधापेक्षा कमी कॅलरीज असून कॅल्शियम, व्हिटॅमिन B12 आणि पोटॅशियम यांचं प्रमाण अधिक असतं. दिवसातील कोणत्याही वेळी आपण कढीचे सेवन करू शकता. जेवणानंतर कढी पिण्याचे काही फायदे मी तुम्हाला सांगते. अन्न पचण्यास मदत होते. आपल्यापैकी अनेकांना जेवल्यानंतर कढी पिण्याची सवय असते. कढी हे आपल्या पचन संस्थेसाठी वरदान असल्याचं मानलं जातं. जेवणानंतर कढी पिणे ही एक चांगली सवय आहे. कढीत असणारे चांगले बॅक्टेरिया व लॅक्टिक ॲसिड हे अन्न पचवण्यासाठी तसेच मेटाबॉलिझमचा वेग सुधारण्यास उपयुक्त ठरते. यामुळेच जेवणानंतर कढी पिणे फायदेशीर ठरते. पोटाचं आरोग्य चांगले राखण्यासाठी कढीचे सेवन केल्यामुळे जेवलेलं अन्न पचनास मदत होते. याचबरोबर कढीत असणाऱ्या लॅक्टिक ॲसिडमुळे आपलं पोट नियमित साफ राहतं. पोट नियमित साफ राहिल्यामुळे पोटासंबंधीच्या आजार व समस्या होण्याची शक्यता कमी होते. आपल्या दैनंदिन आहारात कढीचा समावेश केल्याने पोटासंबंधीच्या अनेक तक्रारी दूर होतात. कढी प्यायल्याने अपचनाच्या समस्या निर्माण होत नाहीत. ज्या लोकांचं पोट स्वच्छ होत नाही किंवा ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, अशा लोकांनी नियमित स्वरूपात कढीचं सेवन करावं. ॲसिडिटी कमी होते. बऱ्याचदा बाहेरचं जंक फूड किंवा तळलेले मसालेदार पदार्थ खाण्यामुळे आपल्याला ॲसिडिटीचा त्रास जाणवतो, ज्यामुळे पोटदुखी, छातीत जळजळ, पोटात गॅस पकडणे असे त्रास होतात. अशा वेळी 1 ग्लास ताकामध्ये काळी मिरी पावडर किंवा सुंठ पावडर मिसळून या ताकाचं सेवन करावे. यामुळे ताकातील लॅक्टिक ॲसिड आपल्या पोटातील ॲसिडिटी कमी करतं. तसेच काळी मिरी पावडर आणि ताकाचा थंडावा यामुळे छातीत होणारी जळजळ कमी होते. नियमित स्वरूपात कढी म्हणजेच ताक प्यायल्यास गॅस, अपचन आणि पोट जड होणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागत नाही. प्रतिकारशक्ती चांगली राहते. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ताक म्हणजेच कढी अतिशय उपयुक्त आहे. कढीमुळे आपल्याला ऊर्जा तर मिळतेच, शिवाय आजारपणातून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपल्या शरीरात पुरेशी प्रतिकारशक्तीही निर्माण होते. धावपळीचे आयुष्य, कामाचा ताणतणाव, वेळी अवेळी खाण्यापिण्याची सवय यामुळे आपल्या शरीरावर याचे दुष्परिणाम होतात. व्यग्र जीवनशैलीमध्ये प्रतिकारशक्ती निरोगी ठेवणं हे एक मोठं आव्हान आहे. यासाठीच प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी दररोज कढीचं सेवन करावे. डिहायड्रेशनपासून बचाव होतो. कढीमध्ये भरपूर पाणी टाकून ते बराच वेळ घुसळण्यापेक्षा ताक तयार होतं. त्यामुळे दह्यापेक्षा ताकामध्ये पाण्याचं प्रमाण अधिक असतं. ताकामध्ये 90% पाणी व पोटॅशियम सारखे इलेक्ट्रोलाइट्स असतात, ज्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. शरीराला सर्व कार्य सुरळीत करण्यासाठी पाण्याची गरज असते. जेव्हा शरीरातील पाण्याची पातळी कमी होते तेव्हा डिहायड्रेशनचा धोका निर्माण होतो. मात्र जर आपण नियमितपणे ताक पित असाल तर आपलं शरीर सतत हायड्रेट राहते आणि डिहायड्रेशन होत नाही. त्याचबरोबर कढी पिण्याचे काही तोटे सुद्धा आहेत, जसे की पोटाचे विकार. रात्रीच्या वेळी किंवा शिळे ताक प्यायल्यास कफ, सर्दी किंवा ॲसिडिटी वाढू शकते. सांधेदुखी म्हणजेच आर्थरिटिस असलेल्या रुग्णांनी जास्त कढी पिणं टाळावं, कारण ते काही प्रकरणात वेदना वाढवू शकते. सायनिटिस, सर्दी किंवा कफचा त्रास असलेल्या व्यक्तींनी अतिप्रमाणात कढी पिल्यास समस्या वाढू शकते. लॅक्टोज इंटॉलरन्स, ज्यांना दुग्धजन्य पदार्थांची ॲलर्जी आहे, त्यांना कढीमुळे पोटाचा त्रास होऊ शकतो. दुपारच्या जेवणानंतर कढी पिणे सर्वात फायदेशीर मानले जाते. जर तुम्हाला दुधाची ॲलर्जी असेल तर कढी पूर्णपणे टाळा. लॅक्टोज असहिष्णुता असलेले लोक थोडेफार सेवन करू शकतात, परंतु त्यांना पोट फुगण्यासारखा त्रास होऊ शकतो. रोज 1 वाटी कढी पिणे पचनक्रिया सुधारण्यासाठी, शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी आणि उष्णता कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. कढीमध्ये प्रोबायोटिक्स, कॅल्शियम आणि प्रथिने मुबलक असतात, ज्यामुळे हाडे मजबूत होतात, वजन नियंत्रित राहते, आम्लपित्त म्हणजेच ॲसिडिटी कमी होते आणि त्वचेचे आरोग्य सुधारते. ताकातील म्हणजेच कढीतील प्रोबायोटिक्स आतड्यांतील आरोग्यासाठी उत्तम असतात. हे अन्नाचे पचन सुधारते, अपचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते. कढीत पाणी, इलेक्ट्रोलाइट्स, सोडियम, पोटॅशियम असतात, ज्यामुळे उन्हाळ्यात शरीर थंड राहते आणि पाण्याची कमतरता भरून येते. जेवणानंतर कढी पिल्याने पोटातील जळजळ आणि आम्लपित्त
कमी होते. कढीमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असते, जे हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक आहे. कमी कॅलरीयुक्त आहे, त्यामुळे नियमित सेवनाने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कढीतील पोषक तत्वे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. कढीमधील व्हिटॅमिन आणि खनिजे त्वचेला डिटॉक्स करतात आणि त्वचा चमकदार करतात. कढीचे नियमित सेवन केल्याने रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर नियंत्रित राहण्यास मदत होते. आता आपण जाणून घेऊया कढी पिण्याची योग्य वेळ. दुपारच्या जेवणानंतर कढी पिणं सर्वोत्तम मानलं जातं. कढीमध्ये जिरेपूड, कोथिंबीर आणि काळं मीठ टाकून पिल्यास त्याचे फायदे अधिक मिळतात. आणि हो, जर तुम्हाला सर्दी, खोकला किंवा कफाचा त्रास असेल तर रात्री कढी पिणं कधीही टाळावं. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी अजिबात म्हणजेच बिलकुलच कढी पिणं योग्य मानलं जात नाही.